नमस्कार. आज आपण ना दुसऱ्या लग्न राशीकडे जाऊया. पहिली झाली मेष लग्नाची कुंडली आपण बघितली. मेष लग्नाची माणसं कशी वागतात, कसा विचार करतात. मुळात जो माणसांच्या व्यक्तिमत्वामधला जो फरक दिसतो ना, तो त्यांच्या लग्न राशीमुळेच दिसतो. कारण प्रत्येक लग्न राशीचा गव्हर्निंग ग्रह हा वेगळा आहे आणि तो वेगळ्या स्वभावाचा आहे. मेष आणि वृषभ, मेष रास पहिली, वृषभ रास दुसरी. मेष राशीचा स्वामी मंगळ हा अग्नितत्वाची रास, अग्नितत्वाचा ग्रह. दुसरी वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची रास आणि शुक्र हा तिचा स्वामी आहे. मेनली राशींचे म्हणजे लग्नांचे जे स्वामी आहेत ना, तर यांचा जो स्वभाव पर्सनॅलिटीत उतरतो, समोर दिसतो माणसाला, हा कशामुळे दिसतो तर सत्व, रज आणि तम असे जे 3 गुण माणसामध्ये आहेत, तसेच राशींचे आणि ग्रहांचे आहेत. आपण बघितलेत ते. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह हा तमोगुणी आहे, कृतीवर भर देणार आहे. शुक्र हा रजोगुणी ग्रह आहे. म्हणजे वृषभ राशीचा जो स्वामी शुक्र आहे, वृषभ लग्नाचा लग्नेश जो शुक्र आहे, हा रजोगुणी असल्यामुळे आयुष्य उपभोगणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि हे उपभोगताना सुद्धा त्याच्या 2 राशी आहेत, वृषभ आणि तूळ. वृषभ रास ही अर्थत्रिकोणातली रास आहे आणि तूळ रास ही कामत्रिकोणातली रास आहे. वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे, तूळ रास ही वायुतत्वाची रास आहे. इथे हा डिफरन्स आहे की वृषभ रास ही धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान, जे आय म्हणजे पैसा जो मिळतो, ती पैसा मिळण्याची, बचतीची, स्वकष्टार्जित संपत्तीची, कौटुंबिक प्रॉपर्टीची, अशा सगळ्या गोष्टी दाखवणारी वृषभ रास शुक्राची आहे. इथे शुक्र कॅश आहे, कॅश, महालक्ष्मी. आणि तोच तूळ राशीमध्ये समाजाभिमुख आहे, नातेसंबंध आहे, वकील आहे, करार आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे वृषभ लग्नाची जी माणसं असतात ही पृथ्वी तत्वाची म्हणजे जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेली, यांचे विचार अतिशय पक्के असतात. आणि ही राशींच्या प्रकारामध्ये स्थिर रास येत असल्यामुळे स्वतःच्या विचारामध्ये स्वतःला वाटेपर्यंत बदल नाही. वृषभ राशीच्या लोकांना तर घर बदल हे भयंकर मोठं संकट असतं, कारण त्यांना रुटीनशिवाय बाहेर जायला आवडत नाही. वृषभ लग्नाच्या लोकांनाही रिस्क अजिबात नको असते. रिस्क टेकिंग ही गोष्ट त्यांना मानवत नाही, कारण त्याच्यामध्ये अनिश्चितता आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याच्यामध्ये रुटीन बिघडून जातं, सुरक्षितता नसते. म्हणून वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी तत्वाच्या ज्या राशी आहेत, अशा वृषभ लग्नाला सुरक्षितता हा जगण्याचा मंत्र आहे. उगाचच कुठल्या तरी गावी जायचं, कुठेतरी उतरायचं, कुठेतरी जंगलातमध्ये चालत सुटायचं, उगाचच कुठेतरी जाऊन फोटोग्राफी करण्यासाठी मचाणावर बसायचं, हे असलं त्यांना अजिबात आवडत नाही. आपल्या घरात बसतील, आपल्या ऑफिसमध्ये जातील, ठराविक रस्त्याने जातील, आपल्याच वाहनाने जातील, व्यवस्थित आदल्या दिवशी पेट्रोल भरलेलं असेल, ऐन वेळेला मध्यात किका मारून हैराण झालेत, वृषभ लग्न दिसणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित असतात, मॅनेज केलेल्या असतात. यांना अचानक गोष्टी आवडत नाहीत आणि त्याच्यामुळे अतिशय शांत, स्टेबल, प्रॅक्टिकल, दृढ कल्पना अशी ही रास आहे. उगाचच धडाडी दाखवणं, उगाचच मी काहीतरी विशेष आहे हे दाखवणं मेष लग्नाचं काम आहे, वृषभ लग्नाचं नाही. त्याच्यामुळे यांना मी लोकांना कसा दिसतो गरज नाही आहे, मी असा आहे, संपलं. हे स्वतःच्या कल्पनांशी अतिशय लॉयल असतात आणि अतिशय हार्ड वर्किंग असतात. शुक्र हा सौम्य ग्रह आहे. सौम्य म्हणजे त्याची वागण्याची पद्धत सौम्य आहे. शुक्र हा जलकारक, शुक्र हा स्त्रीत्व दाखवणारा, पण शुक्र हा प्रचंड उष्ण ग्रह आहे.
पृथ्वीच्या 471 पट उष्ण आहे. चंद्र आणि शुक्र हे दोघंही स्त्रीकारक, दोघंही जलकारक, पण चंद्र कोमल आणि शीतल, शुक्र शीतल नाही, शुक्र उष्ण आहे. हे अतिशय हार्डवर्किंग असतात, पण लोकांना दाखवण्यासाठी हे त्यासाठी काम करत नाहीत. लोकांना दाखवणं, समाजाभिमुख असणं हे शुक्राच्या तुळ राशीचं काम आहे. वृषभ रास लोकांना दाखवण्यासाठी करत नाही, पण शुक्र हा कलाविष्कार आहे, क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे शुक्र हा वृषभेमध्ये अतिशय उत्तम क्रिएटिव्हिटी दाखवतो. स्कल्पचर आर्टिस्ट हे वृषभेचे असतात. अर्थात ज्या कला वृषभ रास दाखवते, वृषभ लग्न दाखवतं, याच्यामध्ये फोकस्ड एनर्जी अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे यांना जे करायचं त्यांनी ठरवलंय ना, ते पूर्ण होईपर्यंत ते कितीही संघर्ष, कितीही कष्ट पडले तरी मागे हटत नाहीत आणि उगाचच डिस्ट्रॅक्ट होत नाहीत. कुणी काहीतरी केलं, समजा एखादी वृषभ राशीची माझ्या घरातलीच व्यक्ती, अतिशय अप्रतिम कला असलेली, आता ती व्यक्ती एकदा एखादं सिरामिकचं पॉट घेऊन करायला बसली की जग इकडचं तिकडे उलटलं तरी तिला पत्ता नाही, ती बघणारच नाही. आपलं काम पूर्ण झाल्याशिवाय उठत नाहीत, कारण अतिशय डिटरमिंड अशी ही रास आहे. पृथ्वी तत्व असल्यामुळे आणि स्थिर रास असल्यामुळे हे आपलं काम आज एक, उद्या एक, परवा एक असं नाही, एकदा एक. ही कल्पनाशक्ती जी आहे ना शुक्राची, शुक्र हा सबकॉन्शियस माइंडचा कारक आहे. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन यांना उत्तम असतं, यांचं ड्रॉइंग उत्तम असतं, यांचं स्कल्पचर आर्ट उत्तम असते, यांच्या डोक्यातल्या कल्पनांचा फोकस बरोबर कसा उतरवायचा हे त्यांच्या डोक्याचा बरोबर फोकस त्या कागदावर ते उतरवतात. इकडे तिकडे बघणं हा हे नाही, किंवा गणपती काढायचा विचार केला आणि गणपती काढता काढता एकदम दुसरंच काहीतरी त्याचं केलं, असं होत नाही. साधनं आणि त्यांचा साठा यांच्यावर ठाम विश्वास आहे यांचा. म्हणजे काय तर हा मेष राशीपासून म्हणजे प्रथम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत हा सगळा प्रपंच आहे कुंडलीचा, अनुदित गोलार्ध. इथे सगळी नैसर्गिक नाती जे आहेत, रक्ताची ती नाती आहेत. त्याच्यामुळे इथे मटेरियलिस्टिक लाईफ याला खूप जास्त महत्त्व आहे. उगतच्या उगत जपमाळ घेऊन जप करणारे वृषभ लग्न नाही, त्यांना विश्वास नाही असं मुळीच नाही. पण फरक असा आहे की एखादा माणूस धनुराशीचा, धनु लग्नाचा हा जपमाळ घेऊन किंवा पोथी वाचून विठोबाला, दत्ताला, गणपतीला आळवेल. वृषभ लग्नाची व्यक्ती, वृषभ राशीची व्यक्ती हे त्या विठोबाचं सुंदर चित्र काढेल किंवा त्याच्यासाठी मातीची उत्तम मूर्ती बनवेल. ह्या कलेमध्ये ते स्वतःचं मन ओततात, अतिशय फोकस्ड. आणि ही कला म्हणजे अध्यात्म नाही असं अजिबातच नाही. या लोकांचं ही शुक्राची रास असल्यामुळे जो धनेश आणि सप्तमेश म्हणजे मारकेशाचा अधिपती, मारक स्थानांचा मारकेश आहे शुक्र, पण हा व्ययामध्ये मीनेमध्ये उच्चीचा होतो. याचा अर्थ यांना कलेमध्ये समर्पण करायची आवड आहे. हे कलेप्रती समर्पित असतात आणि म्हणून यांना स्वतःच्या विचारामध्ये बदल दुसऱ्या कोणी करू शकत नाही. कितीही ढकलून यांना कोणी काम नाही करू शकत यांच्याकडनं. यांना जे करायचे तेच ते करणार आहेत. 2, 5, 8 आणि 11 वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या 4 स्थिर राशी आहेत. यांच्यामध्ये बदल दुसऱ्यांनी करणं अशक्य असतं. त्यांना जे करायचे तेच ते करतात. पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे निर्माण करणं, क्रिएटिव्हिटीमध्ये निर्माण करण्याची, सृजनाची शक्ती यांच्यामध्ये आहे. का आहे याचं एक सायंटिफिक कारण मी असं सांगते की शुक्र हा उष्णता आहे. मंगळ आणि शुक्र या दोन्हीही वासनेचे ग्रह आहेत. सप्तमेश शुक्र आहे जो
भिन्नलिंगी आकर्षण आणि लैंगिक वासनेचं मानसिक समाधान आहे, मानसिक आनंद आहे. आणि अष्टमातला जो वृश्चिकेचा मंगळ आहे हा अष्टमामध्ये होणारी पुनरुत्पादनाच्या क्रियेचा म्हणजे कृतीचा कारक आहे. या दोन्हीमधून जी क्रिएटिव्हिटी निर्माण होते पंचमात ते अपत्य स्थान आहे. पंचमस्थानी स्त्री पुरुषांच्या क्रिएटिव्हिटीचं म्हणजे अपत्याचं स्थान आहे. त्याच्यामुळे ह्या शुक्राला आपली जी कलात्मकता आहे किंवा आपल्याला जे काही काम करायचं आहे ते अतिशय सुंदर असलं पाहिजे. शुक्र ज्याचा स्वामी आहे हा शुक्र हा मोहकपणा ज्याला आपण चार्म म्हणतो इंग्रजीमध्ये तो शुक्रामध्ये आहे. तो अतिशय ब्राईट ग्रह आहे. पण वृषभ राशीचा जो शुक्र आहे हा शुक्र धनस्थानातला आय असल्यामुळे तो कॅशला जास्त महत्त्व देतो. म्हणजे मटेरियलिस्टिक लाईफ साधनं मटेरियलला जास्त महत्त्व असतं. त्यांच्या साठ्यावर त्याचं जास्त मदार आहे. म्हणजे समजा आता पावसाळ्याचे दिवस येणार आहेत तर अचानक जेव्हा पाऊस पडणार आहे साधारण आपल्याला एप्रिल मेमध्ये पाऊस येणार आहे माहीत असतं. तर माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधली एक व्यक्ती होती. ते म्हणायचे की 7 एप्रिल ते 7 सप्टेंबर माझ्या डिकीमध्ये रेनकोट असलाच पाहिजे. अचानक पाऊस आला तर मी भिजणारच नाही आहे. मेष लग्न तसं नाही. भिजलं तर भिजलं, काय बिघडलं, मी वितळणार आहे का भिजून? ते नाही असलं काही करत. कारण सुरक्षितता हा मंत्र नाही आहे. वृषभ कन्या मकरचा हा मंत्र आहे. त्याच्यामुळे हे लोक कुठल्याही अचानक होणाऱ्या गोष्टीला ते कधीच तयार नसतात. आणि त्या इन अँटिसिपेशन हे व्हिज्युअलायझेशन ज्याला म्हणतात हे व्हिज्युअलायझेशन वृषभ लग्न वृषभ राशी कलात्मक असल्यामुळे कलेचा आविष्कार व्हिज्युअलाइज करून त्याप्रमाणे ती गोष्ट घडवणं हे त्यांना जमतं. म्हणून शुक्र हा सॉफ्टवेअरचा कारक आहे. मंगळ हा हार्डवेअरचा कारक आहे. बुध हा कॉम्प्युटरचा कारक आहे. राहू हा कॉम्प्युटरमधली शक्ती आहे. आणि शुक्र हा सॉफ्टवेअरचा कारक आहे. सॉफ्टवेअर म्हणजे जे व्हिज्युअलाइज करून समोर पडद्यावर दिसणार आहे तो शुक्र आहे. शुक्राला ते दाखवता येतं, त्याला त्याचं स्वरूप दिसतं. हे व्हिजन ज्याला म्हणतात हे व्हिज्युअलायझेशन त्यांच्यामध्ये आहे. त्याशिवाय ही रास धनस्थानातली म्हणजे रसना चवीची रास आहे. शुक्र हा चवीचा कारक आहे. शुक्र हा जलकारक ग्रह आहे. त्याच्यामुळे धनस्थानातल्या शुक्राला पेय प्यायला आवडतात, रंगीबेरंगी खायला आवडतं. धनस्थानातला शुक्र हा जर षष्ठेश किंवा दशमेश धनस्थानात असेल तर हॉटेल इंडस्ट्री आहे. कारण खाण्याच्या गोष्टी शुक्र म्हणजे कॅश आणि शुक्र म्हणजे बिझनेस. कारण तो सप्तमेश आहे. जेव्हा एक ग्रह 2 राशींचा स्वामी असतो त्यावेळेला त्या ग्रहाचा संबंध दोन्ही राशींच्या स्वभावामध्ये दिसतो. म्हणून वृषभ लग्नाची माणसं वृषभ राशीची माणसं ही माणसं कलात्मक असतात. उत्तम आविष्कार असतो कलेचा. त्याच्याचबरोबर ही अतिशय मोजून मापून असतात. खर्च करणारी ही रास नाही, ही बचतीची रास आहे. त्याच्यामुळे असलेल्या साधनांचा साठा करणं. वृषभ राशीचं घर हे म्युझियम असतं. माझी आई वृषभ राशीची अतिशय उत्तम कलावंत होती. तिचं सिरॅमिक फार सुंदर होतं. कोल्ड सिरॅमिकची ती पॉट्स करायची. 1 ट्रकभर वस्तू तिच्या मी ती गेल्यावर माझ्या घरी नेल्या. तिचं बालगंधर्वमध्ये प्रदर्शनं झालेली आहेत कायम. पण तिच्याकडे ती ज्या वस्तू करायची ना त्या कुणालाही द्यायच्या नाहीत अजिबात. मी तिला म्हणायची अगं क्लोवर सेंटरमध्ये ऑरोरा टॉवर्समध्ये तिथे दे, तुझं नाव घाल त्याच्यावर, त्या लोकांना विकत नको, तू नुसतं दे, तुझी वस्तू जाईल बाहेर आणि लोकांना कळेल. पण तिने नाही दिली. कारण पॉझेसिव्हनेस हा वृषभ रास आणि वृषभ लग्नाचा मेन स्वभाव आहे. ही गोष्ट माझी आहे याला फार महत्त्व असतं. कारण तो आय आहे, तो आय पण आहे आणि EYEI पण आहे आणि मी पण आहे. तिन्ही गोष्टी वृषभ राशीत आहेत. धनस्थान हे आय म्हणजे डोळ्याचं स्थान आहे. शुक्र हा आयसाईटचा कारक आहे आणि आय म्हणजे मीपणा पण तिथे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे आयचं म्हणजे संपत्ती मिळवण्याचं आणि ती बचत करण्याचं साठवण्याचं ते स्थान आहे. याच्या पुढे म्हणजे ही जी माणसं पॉझेसिव्ह असतात ही स्वतःच्या तब्येतीकडे म्हणण्यापेक्षा जर यांचा शुक्र उत्तम असेल
तर ही माणसं आयुष्यभर तरुण दिसतात. मेष लग्नाची माणसंसुद्धा ही रिसोर्सफुलनेस त्यांच्यामध्ये प्रचंड असतो, कारण मंगळ हा ताजा तवाना ग्रह आहे अग्नितत्वाचा असल्यामुळे. त्यामुळे मेष लग्नाची माणसं 50व्या वर्षी जशी दिसतात 80व्या वर्षी तशीच दिसतात. वृषभ लग्नाची माणसंसुद्धा प्रोव्हायडेड शुक्र उत्तम हवा कुंडलीमध्ये ही आयुष्यभर तरुण दिसतात, कारण शुक्र हा चार्मिंग ग्रह आहे, तो अतिशय अट्रॅक्टिव्ह ग्रह आहे आणि हिरा आहे, त्याचं रत्न आहे. यांची ही माणसं प्रामाणिक असतात, तसं यांची मुलं पण इंडिपेंडंट असतात, प्रामाणिक असतात. यांना स्पर्धा कधी आवडते? मेष राशीच्या मेष लग्नाच्या लोकांना स्पर्धात्मक आयुष्य आवडतं, कारण मी लीडर आहे, मीच जिंकणार, हे त्यांची वृत्ती असते. वृषभ लग्नाच्या लोकांना स्पर्धा आवडते, पण कधी की स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना स्पर्धा आवडते, कारण त्यांना खात्री असते की 10 लोकांच्या मध्ये मी उठून दिसणार आहे. यांना सगळ्या गोष्टी वृषभ कन्या मकर या तीनही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे जी गोष्ट ब्रँडेड आहे ती सुरक्षित आहे आणि तीच उत्तम आहे. रविवार पेठेतल्या दुकानामधनं घेतलेला चष्मा, माझा मुलगा म्हणायचा तुझं ते रविवार पेठ नको, आता तो चष्म्याचा जो सप्लायर होता त्याच्याचकडनं इथले चष्मेवाले चष्मा विकत घेतात, बनवून त्याच्याकडनंच घेतात. तो 250 रुपयात देतो, हे 1500 रुपयात विकतात, पण ते त्याच्याखाली नाव लावतात ब्रँड, की ते छान. हे मी सिद्ध करून दाखवलं, पण हे वृषभ कन्या मकर राशीला पटत नाही. वृषभ लग्नाला पण ब्रँडेड वस्तू लागतात. त्याच्याशिवाय हा शुक्र हा पांढऱ्या रंगाचा ग्रह आहे. ही माणसं नीटनेटकी असतात अतिशय. कुठल्या प्रसंगाला, कुणाच्या घरी जाताना, कुठल्या टायमिंगला काय कपडे वापरायचे याची त्यांची गणितं असतात. कुठल्याही कपड्यावर घरातल्या ते जाणार नाहीत, किंवा कुठे लग्नाला जाऊन आले असतील आणि ऑफिसच्या कामाला जायचं असेल तर घरी जाऊन कपडे बदलणार आणि मग जाणार. त्यात काय कपडे बदलायचे असतात, काय बिघडतं का? तुम्ही बरं पुरुष तर काय त्यांना अर्ध किंवा पूर्ण एवढे 2च ऑप्शन आहेत शर्ट पॅन्टला. त्यामुळे तुम्ही जी शर्ट पॅन्ट घालून लग्नाला गेलात त्यांनी ऑफिसमध्ये गेल्याने काय फरक पडतो? पण नाही. शुक्रवारी संध्याकाळी ते टी शर्ट घालतील, शनिवार रविवार असतील टी शर्टमध्ये, सोमवारी ते परत फुल शर्टमध्ये येतात, कारण ब्रँड हा त्यांच्या आयुष्याला ठरवणारी गोष्ट आहे. हा असाच दिसला पाहिजे माणूस. वृषभ लग्नाची व्यक्ती ही जशी दिसायला त्यांना दिसावीशी वाटते तसेच ते दिसतात. यांना ऐशो आरामाची आवड असते आणि वृषभ रास ही धनस्थानातली रास असल्यामुळे चेहऱ्यावरच्या अवयवाची आतली जी काही गोष्ट आहे म्हणजे युस्टेशन वगैरे ह्या गोष्टी. शुक्र हा जलकारक ग्रह आहे, त्याच्यामुळे यांना कानाला घशाला इन्फेक्शन लवकर होतात आणि इन्फेक्शन झालं म्हणजे भयंकर काहीतरी झालं इतकं त्याच्यावरती ताबडतोब औषधोपचार लगेच टिपिकल असतात वागायला, अतिशय टिपिकल. सोडून द्यायचं किंवा दुर्लक्ष करायचं हा त्यांचा स्वभावच नाही आहे. ही अतिशय एटिकेट्सना जपणारी माणसं आहेत. कुठल्याही माणसाच्या घरी गेल्यावर कसं वागायचं आणि कुठलाही माणूस आपल्या घरी आल्यावर कसा वागतो याला खूप महत्त्व असतं. एटिकेट्सनी न वागणारी माणसं यांना आवडत नाहीत. परत यांना हा शुभग्रह आहे आणि शुक्र हा लक्झरीज आणि कम्फर्ट्स याचा कारक आहे. त्याच्यामुळे यांना चांगलं घर, चांगलं खाणं, शुक्र हा वाहनाचा कारक आहे, उत्तम गाडी, अशाच गोष्टी यांना आवडतात. हे अतिशय चोखंदळ माणसं असतात. स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी ते नेहमी धीर धरतात. त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचं हेजिटेशन नाही. ते मेषेकडे आहे, कारण ती मंगळाची कृतीची रास आहे. वृषभ राशी अतिशय धीर धरणारी रास आहे आणि स्वतःच्या विषयामध्ये दुसरा माणूस काय म्हणतो नॉट ॲट ऑल बॉदर्ड. काही का म्हणे ना, माझं हे असं आहे आणि हे असंच राहणार, इतके फर्म विचाराचे असतात. जेव्हा वृषभ लग्नाचा शुक्र हा अग्नितत्वाच्या राशीमध्ये धर्मत्रिकोणामध्ये जातो, म्हणजे मेष सिंह धनुमध्ये जातो, तेव्हा तो अर्थात मित्रांच्या घरी नाही आहे. पण मेषेमधला शुक्र हा मेषेसारखा वागतो, म्हणजे अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड असतो. मग या स्ट्रेट फॉरवर्डनेस हा त्यांचा स्वभाव बनतो. वृषभ लग्नाची व्यक्तीचा जर शुक्र हा अर्थत्रिकोणात असेल तर तो अतिशय कम्फर्टेबल असतो, कारण सुरक्षितता हा अर्थत्रिकोणाचा मर्म आहे आणि हे वृषभ लग्नाचं स्वभावामध्ये आहे. हे जर
कामत्रिकोणामध्ये वृषभ लग्नाचा स्वामी शुक्र गेला मिथुन तुळ कुंभपैकी कुठेही, तर हा मित्रांच्याच राशींमध्ये आहे. पण एंटरटेनमेंट हा कामत्रिकोणाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे हा शुक्र पैशाची बचत वगैरे ह्या गोष्टींपेक्षा कलागुणाला जास्त महत्त्व देतो. आणि कर्कवृश्चिक मीन ह्या मोक्ष त्रिकोणात म्हणजे जलतत्वाच्या राशीमध्ये हा शुक्र गेला, तर शुक्र हा जलाचाच कारक आहे. त्यामुळे अतिशय भावनात्मक आणि मीनेमध्ये तो उच्चीचा असल्यामुळे ही भावना सबकॉन्शियस माइंडमधली अतिशय तरल भावना आणि समर्पणाची भावना, जिथे ही तुळ वृषभ लग्नाच्या व्यक्तीचा शुक्र जिथे मीनेमध्ये उच्चीचा झालेला आहे, ही व्यक्ती त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये 50-55 ह्या वयानंतर अतिशय आध्यात्मिकतेकडे जाते. अध्यात्म याचा अर्थ देवपूजा, देवधर्म, पोथ्या वाचणं, जप करणं, यज्ञयाग करणं एवढंच अध्यात्म नाही. वृषभ लग्नाचं अध्यात्म हे स्वतःच्या कलागुणांमध्ये आयुष्य झोकून देणं, यालाही ते अध्यात्मच आहे. कारण अध्यात्म याचा अर्थ आपला उद्देश दुसऱ्याला त्रास न होता सफल करणं आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करणं. इथे हा शुक्र जो उच्चीचा असेल तर वृषभ लग्नाची माणसं आपल्या कलागुणांमधून दुसऱ्याला काहीतरी हिलिंग होईल असं वागतात. त्यामुळेच आपल्याला अनेक वेळा असं दिसतं, ज्यांच्या वृषभ किंवा तुळ राशी आहेत आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र उत्तम आहे, ही माणसं कलावान असतात, त्याच्या जोडीला हे डॉक्टर पण असतात. शुक्र हा औषधशास्त्राचा कारक ग्रह आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये शुक्र कुठेही असेल, लग्नस्थानात आला मोहक चेहरा, धनस्थानामध्ये आला कॅशसाठी काम, तृतीयामध्ये आला नातेसंबंध शेजार पाजाऱ्यांशी चांगले, चतुर्थामध्ये आला उत्तम वाहन सुख, पंचमामध्ये आला उत्तम क्रिएटिव्हिटी, षष्ठामध्ये आला वकील किंवा डॉक्टर अशा सेवेचं काम, सप्तमामध्ये आला समाजावर प्रेम करणारा, अष्टमामध्ये आला सासूरवाडीकडनं पैसा वडिलोपार्जित धन मिळवणारा, भाग्यामध्ये आला उत्तम प्रवास तीर्थक्षेत्री करणारा, दशमामध्ये आला उत्तम व्यवहार आणि उत्तम व्यापार करणारा, एकादशात आला तर मित्रांशी मैत्रिणींशी उत्तम संबंध ठेवणारा, व्ययामध्ये आला तर समर्पणाचा कारक आहे. असं हे वृषभ लग्न अगदी हरहुन्नरी आहे. स्थिर लग्न असलं तरी त्याच्यामध्ये बदल त्याचा लग्नेश जसा जसा जातो त्याप्रमाणे होतो.